आणि समोर जे आहे त्याला चैत्यगृह म्हणतात। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके काही काळ इथे होते। गाडी मार्ग नव्हते तर जो माल बंदरावर यायचा बाहेर देशातून ठाणाळे केव ही जवळपास एक 2000 वर्षापूर्वीची केव आहे आणि याला नाडसुरे लेणी म्हणतात कारण नाडसुरे गाव आहे आणि ठाणाळे म्हणजे स्थान अशा पद्धतीने पण त्याला बोललं जातं। तर ही ठाणाळे लेणी ही बौद्ध लेणी प्रकारामध्ये मोडते कारण इथं आपल्याला स्तूप, चैत्यगृह आणि विहार पाहायला मिळतात। पण याच्यामध्ये आपल्याला बौद्ध धर्मामध्ये नसलेल्या गोष्टीसुद्धा बघायला मिळतात। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे गजलक्ष्मी। एक ॲक्च्युली आपल्याला असं वाटेल की लेणी कशी आहे किंवा काय, मागाशी आपण फक्त 2 विहार पाहिले, पण इथं मात्र आपल्याला काही वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोरचं तुम्ही दाराकडे झूम केलं तर तुम्हाला दिसते गजलक्ष्मी। आणि अजून एक महत्त्वाचं शिल्प आहे बरं का, इथं कोणाला माहीत नाही, कुणी आत्ता बघितलं पण नाही आहे, गजलक्ष्मी आहे। गजलक्ष्मी म्हणजे एक आर्थिक सुबत्ता, संपत्तीचं संपन्नतेचं प्रतीक आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला एक अजून म्हणजे तुम्ही शॉक व्हाल कदाचित, पण या बाजूला जर तुम्ही डावीकडे बघितलं तर 2 व्यक्ती एका माशावर उभे राहिलेले दिसतात तुम्हाला। हो दिसतात। तर ते एक अजून एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आपल्याला इथे दिसतं। आत्ता आपण ठाणाळे लेणीचा जो सगळ्यात मुख्य भाग आहे ना त्या ठिकाणी, आणि ठाणाळे लेणी नाही म्हणलं तरी एक 2000 वर्षापूर्वी बांधल्या गेलेल्या आहेत। हिच्यावर बौद्ध शैलीचा प्रभाव आहेच, त्याप्रमाणे काही हिंदू गोष्टी सुद्धा आपल्याला इथं बघायला मिळतात। म्हणजे मगाशी आपण मागे बघितलं तेव्हा आपल्याला काय दिसलं, गजलक्ष्मी दिसली आणि एक दाम्पत्य एका माशावर आरूढ असलेलं दिसलं। बरेचसे आपण विहार पाहिले, तुम्हाला काही गोष्टींचा अर्थ सांगतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल। विहार म्हणजे काय असतं ॲक्च्युली, विहार म्हणजे जे बौद्ध भिक्खू असतील ते साधना करण्यासाठी ज्या खोलीत राहतात त्याला विहार म्हटलं जातं। आणि समोर जे आहे त्याला चैत्यगृह म्हणतात। समोर चैत्यगृह म्हणजे एक प्रार्थना स्थळासारखं असतं आणि चैत्यगृहामध्ये स्तूप असतो। ज्याप्रमाणे एक शिवलिंगाचा आकार असतो ना त्याप्रमाणे त्याचा आकार असतो। सांचीचा स्तूप आपल्याला माहिती आहे बघा, फेमस आहे खूप, आणि याच्यामध्ये बरीचशी शिल्पसुद्धा आपल्याला कोरलेली दिसतात, ते आपण बघूयात। तर इथं सगळ्यात महत्त्वाचं एक शिलालेख कोरलेला दिसतो आपल्याला। तर हा शिलालेख जवळपास ब्राह्मी लिपी टाईपमधला आहे, म्हणजे खूप जुना आहे, त्यामुळे याचं वाचन तर मला नाही करता येणार, पण याच्या पुढे आपल्याला अजून काही गोष्टी दिसतात। हा आहे स्तूप। स्तूप म्हणजे मंदिरासारखाच एक, स्तूपाच्या बाजूला 2 व्यक्ती दिसतात आपल्याला। त्याच्यानंतर इथं शेषनाग आहे, 5 मुखाचा आहे इथं। या ठिकाणी आपल्याला परत हे बघा, इथं कुठे गेला, इथं बैलजोडी दिसते, ही बैलजोडी आहे। त्याच्यानंतर इथं सुद्धा स्तूप आहे। आता विषय असा आहे की इथं लोक प्रार्थना करायचे किंवा एकांतात राहायचे ना, त्यामुळं प्रत्येकाची एक छोटीशी खोली आहे स्वतंत्र ध्यानधारणा करण्यासाठी आणि झोपण्यासाठीची। इथं समोर हे 2 व्यक्ती दिसत आहेत, पुढे पण अजून काहीतरी शिल्प आहे, आपण बघू। आणि ते जे दाम्पत्य आहे कदाचित ते पाळत असावेत अशा पद्धतीचं त्यांचं हे आहे। त्याच्यानंतर इकडे सुद्धा या बाजूला हा कुठे हा हा हत्ती, याच्या सोंड्यामध्ये त्याने कमळ पुष्प घेतलेलं आहे। हे एक युनिक शिल्प इथं दिसत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हिंदू धर्मातलं सगळ्यात महत्त्वाचं शिल्प म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, गजलक्ष्मी। तर गजलक्ष्मी मुळात बसलेली असते, पण इथं मात्र वेगळ्या पद्धतीचे, इथं जे हत्ती आहेत त्यांच्या पायाखाली हे आहे कमळ आहे। त्याच्यानंतर त्यांच्या सोंड्यामध्ये त्यांनी काहीतरी धरलेलं आहे, ते एक्झॅक्ट नाही कळत आहे। आणि हो, आणि जी लक्ष्मी आहे ती मात्र अशी उभी आहे आणि तिच्या दोन्ही हातात सुद्धा कमळ पुष्प आहे। आणि तिची जी रचना आहे ती पण वेगळी आहे, म्हणजे ती एका बाहुलीसारखी दिसते आपल्याला, त्यांच्या पायाच्या पण खाली म्हणजे देवीच्या हो। या बाजूला सुद्धा 2 एक दाम्पत्य आहे, त्यांच्या हातात कमळ आहे, इकडे सुद्धा आहे। हा एक शेषनाग मोठा दिसतोय, हा। त्याच्यानंतर इथं हा वाघ आहे आणि हा वाघ इथं शिकार करताना दिसतोय आपल्याला। इथं सुद्धा एक गजलक्ष्मी दिसते, याच्यात मात्र लक्ष्मी बसलेली आहे बघा खाली।
आणि अजून एक याचं वैशिष्ट्य या हे वरतच अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण घराला ते हे करतो ना, काय करतात ते पीओपी वगैरे कसं करतात त्या टाईप मध्ये एकदम पद्धतशीर केलेलं आहे. हो आणि ही लेणी इतकी जुनी पण आहे आणि ऐतिहासिक वारसा तर आहेच, प्लस एक माहितीसाठी सांगतो, क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके जे आहेत ना, त्यांनी जेव्हा ते भूमिगत होते अंडरग्राऊंड होते ना, तेव्हा त्यांनी ह्या लेणीचा आश्रय घेतलेला आहे. तर ही सुद्धा एक अभिमानाची किंवा महत्त्वाची बाब या लेणींच्या बाबतीत आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके काही काळ इथे होते. तर माझ्यासाठी आणि आमच्या कॉलेजसाठी, आमच्या संस्थेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण त्यांनी 1860मध्ये जी संस्था उभी केली तेव्हा ते पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स होतं. पुणा नेटिव्ह याचा अर्थ असा होता की नेटिव्ह स्टुडंट्सना नेटिव्ह लँग्वेजमध्ये शिक्षण मिळावं. आणि त्यांनी 162 वर्षापूर्वी जी संस्था चालू केली त्या संस्थेत आज मी माझी सेवा देतोय. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आमच्या संस्थापकांचा खूप खूप अभिमान आहे आणि आम्हाला संस्थेसाठी, समाजासाठी काहीतरी करता येतं आहे, एज्युकेशन सिस्टमसाठी काहीतरी करता येतं, या क्षेत्रासाठी काहीतरी करता येतं, याचा खूप अभिमान आहे. आणि मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीत काम करणाऱ्या सगळ्या व्ह्युअर्सना, आमच्या सगळ्या स्टाफना, आमच्या स्टुडंट्सना हे सांगू इच्छितोय की त्यांनी नक्की इथे यावं. आणि आमचे जे संस्थापक होते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, तर त्यांनी इथे काही काळ व्यतीत केला, तर इथल्या मेमरीज त्यांच्या कशा असतील याचा नक्की अनुभव त्यांनी घ्यावा. तर आत्ता आपण वाघजाई घाट निम्म्यात उतरून पदरातून डावी घेत ह्या लेणीत आलो. ह्या आहेत ठाणाळे लेणी, बौद्धिस्ट लेणी येते. ती 21 विहार आहेत, 2 स्तूप आहेत. तर यांचा प्रामुख्याने उपयोग काय व्हायचा, तर पहिल्या काळात गाडी मार्ग नव्हते, तर जो माल बंदरावर यायचा बाहेर देशातून, तर त्याचं दळणवळण ह्या घाटवाटांनी व्हायचं. वरती बाजारपेठ असायच्या आणि इकडून घोडे बैल यावर तो माल लादून असं घाटवाटांनी वरती बाजारपेठेकडं घेऊन नेला जायचा. तर त्या आता एवढा माल वाहतूक होणार, तर त्याच्यावर संरक्षण म्हणून हे किल्ले बांधले गेले. म्हणजे सुधागड बघताय वरती, सुधागड कोकणात वरती गेलं तर तैलवेला हे वॉच टॉवर, म्हणजे त्यांना संरक्षण देण्यासाठी. तो जो माल वाहतूक त्याच्यावर कोणी हल्ला करू नये, आत्ताचे वॉच टॉवर्स, लुटू नये कोणी तो माल, त्याच्यासाठी हे वॉच टॉवर असायचे. आणि ह्या ज्या तुम्हाला लेण्या दिसतात, तर त्या व्यापाऱ्यांना एक राहण्यासाठी सोय, तिथं तुम्ही पाण्याची टाकी पण बघाल, म्हणजे एक सोय म्हणून ह्या लेण्या खोदल्या जायच्या. व्यापारी मार्गांच्या कडेला तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघू शकताय अशा लेण्या खोदलेल्या आहेत. आता या तैलबैला पठाराच्या पोटात ह्या ठाणाळे लेण्या आहेत. पलीकडे गेला केवणी पठारे, वरती घनगडे, तर केवणीच्या पोटात पण तुम्हाला खडसांबळे लेणी बघायला मिळेल. त्या साईडला तामिनी घाट परिसर, इकडे पलीकडे गेला की लोणावळा परिसर. अच्छा, मस्त परिसर आहे. तेलबेल म्हणतात, त्याच्यामध्ये काही आख्यायिका आहे का की असं नाव म्हणून दिलं गेलं आहे? नाही, आता त्याच्याबद्दल एवढी नाही माहिती, पण पहिल्यापासून बोलतात 2 भिंती आहेत त्या कातळ भिंती. बेसाल्ट खडकापासून पहिल्यांदा आपली उत्पत्ती झाली की तेव्हा बनले गेलेले आहेत त्या. आणि म्हणजे ते एक अवाक करणारं आश्चर्यच आहे. बघाल तर दोन्ही साईडला काहीच नाही सपोर्ट आणि सरळ उभ्या 2 भिंती आहेत. तुमच्याबद्दल थोडं सांगू शकाल का तुम्ही सर? आतापर्यंत तुम्ही कुठल्या लेण्या पाहिल्यात किंवा तुमचा अनुभव कसा होता? आता मी 2014पासून भटकंती करतो आहे. पहिल्यांदा कसं व्हायचं, पैशांचा प्रॉब्लेम असायचा, शाळेत असल्यामुळे पैसे नसायचे. आता जसं जॉबला लागलो तशी भटकंती वाढली. पहिल्यांदा किल्ले केले, 2-3 वर्ष किल्ले केले ठळक. नंतर घाटवाटांची आवड निर्माण होत गेली आणि मग आता ऑफबीटच फिरतो, घाटवाटा करतो. आणि घाटवाटामुळे तुम्हाला किल्ल्याचं कसं असतं, एका वाटेने वरती गेला त्याच वाटेने तुम्ही परत येता आणि किल्ला एक्सप्लोर करता. तुम्ही जर घाटवाटातून फिरला तुम्हाला बराच अंदाज येतो, भौगोलिक परिस्थिती कळते सगळ्या भागाची, किल्ल्यांच्या आजूबाजूची. तुम्ही आत्ता म्हणालात ऑफ बीट ट्रेक, तर त्याचं सौंदर्य काय असतं किंवा लोकांनी असे का प्रिफर करावेत असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही पावसाळ्यात बघाल तर जे फेमस धबधबे आहेत, किल्ले आहेत, इकडं तुम्हाला गर्दी बघायला मिळते. लोहगड, विसापूर त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील.
तर ऑफबीटवर एक फायदा असतो की तिकडे कोणच नसतं आपल्याशिवाय. पण ऑफबीट केव्हा करावं, जेव्हा तुम्हाला अनुभव असेल त्या भागातला, तो भागातला माहिती असेल. जर तुम्ही ऑफबीट पहिल्यांदा करत असाल तर गावात जायचं सरळ, बिना लाजता वाटाडे घ्यायचा, त्याची काय असेल बिदागी द्यायची आणि त्याला परिसर तो दाखवायला लावायचा. जेव्हा आपल्याला अनुभव येतो एक 4-5 वर्षांचा, तेव्हा आपण मग स्वतः प्लॅन करू शकतो. जसं की मी आता माझे प्लॅन करतो. पहिल्यांदा वाटाडे घेतले आम्ही असे ऑफबीट ट्रेक करताना, कारण की चुकण्याची शक्यता असते. ऑफबीट वाटांवर पाण्याचं एकतर तुम्हाला काटेकोर नियोजन पाळायला लागतं, परत जंगली श्वापत असतं, प्राणीमुक्त फिरत असतं, इकडे कोणाचा वावर नसतं, त्यामुळे ती एक काळजी घ्यायला लागते. बाकी आणि तुम्हाला असे एक सेपडकर एक नजारे बघायला मिळतात ना ऑफबीटवर, भारी. तो तुम्ही धबधबा बघताय, तो कोणाला माहिती पण नसेल, पण तुझं कळाला तर त्याची वाट लागेल. बाकी लोक कमर्शियलायझेशन होतं त्याचं, घाण करतात खाली, त्यांना या जागेचं काही त्यामुळे त्याची पडलेलं नसतं. नॅचरल ब्युटी जाते. तुम्ही आता मगाशी एक टर्म वापरली वाटाड्या, तर ते काय असतं किंवा वाटाड्या नाही मिळाला तर काय ऑप्शन असू शकतो? नाही वाटाडे म्हणजे कसं, आता आपण आलो तेलवायला गावात, तर त्या गावातली माहिती कुणाला असणारी, त्या गावकऱ्यांनाच माहिती असणारी सगळ्या परिसराची, कारण की ते तिथं राहिलेली आहेत बरेच वर्षापासून. तर तुम्ही त्यांच्या मदतीने हा परिसर फिरू शकता. हा फायदा होतो वाटाड्याचा. आणि तुम्ही जर तसंच बिना माहितीचं गेला, चुकण्याची शक्यता असते. आणि अशा ठिकाणी बरेच रेस्क्यू पण झालेले आहेत, चुकलेत कुठं वाट, पाणी नाही, हे नाही, ते नाही, बरंच. मग ते रेस्क्यू टीमांना त्रास होतो त्यामुळे. तुम्ही हे जे ट्रेक नेताय किंवा लोकांना गाईड करता, तर याला फॉर्मल स्वरूप दिलं आहे आणि काही तुमचा असा ग्रुप आहे किंवा टीम तुम्ही बनवली आहे? नाही, म्हणजे आता मी इंस्टाग्रामवर जास्त ॲक्टिव्ह असतो, 60,000 फॉलोअर्स आहेत. हो, ग्रेट. तर मी जसं ऑफबीट फिरतोय तसं माझी एक हायलाईट बनवतो ट्रेकची. त्यात तुम्ही जर बघाल हायलाईट माझी इंस्टाग्राम प्रोफाईलवर, तुम्हाला प्रत्येक ट्रेक कुठून स्टार्ट केला, कशी वाट आहे, काय आहे, डिफिकल्टी लेवल आहे, ते सगळी माहिती मिळते. तर त्यात मला बरेच लोकांचे मेसेज येतात की बाबा मग आम्हाला पण यायचे असं ऑफबीट वाटांवर. मग त्यामुळं मी आता एक 4 महिने झाले ट्रेक ग्रुप स्टार्ट केला आहे, MMT ॲडव्हेंचर म्हणून, माउंटन मॅडनेस ट्रेक्स अँड ॲडव्हेंचर. मग त्यात मी असे सोपे जे सगळे लोक करू शकतात असे ट्रेक अरेंज करतो आणि त्यांना फिरून आणतो. व्हेरी गुड सर, माहिती पण. विश यू ऑल द बेस्ट तुमच्या टीमचं आणि तुमचं खूप खूप कौतुक. कारण ज्या लोकांना काही प्लेसेस माहिती नसतात तिथे तुम्ही आणायचं हे खूप जिकिरीचं जबाबदारीचं काम आहे. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि नक्की आम्ही म्हणजे मी तर माझ्या व्ह्युअर्सना रिकमेंड करेन. सरांच्या इंस्टाग्रामची लिंक पण मी इथे खाली डिस्क्रिप्शनला टाकतो. सो प्लीज फॉलो सर टू गेट द लेटेस्ट अपडेट्स ऑफ हिट्स अपकमिंग ट्रेक्स. ओके, MMT ॲडव्हेंचर म्हणून पेज आहे इंस्टाग्रामला, ते फॉलो करा, तुम्हाला अपडेट मिळतील. आमच्या इथे तयार होतो इथला टी. चला